बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलेला आहे। 2 तासांमध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलेला आहे। 2 तासांमध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेलेली आहे। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत आहेत। गजानन, गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोलीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। 2 तासांमध्ये जवळपास 4 सौम्य धक्के जाणवलेले आहेत। नेमकी काय यामागची कारणं सांगितली जात आहेत आणि यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील दिसतंय? की मागील अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। त्यामध्ये पांगराशिंदे हे गाव केंद्रबिंदू होतं। मात्र आता रात्री हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत एकूण 2 तासामध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे आता नागरिक भयभीत झालेले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून भूकंपाचे जगणे असल्यामुळे नागरिक अगोदर भयभीत होते। मात्र एकूण रात्री 4 धक्के बसल्यामुळे नागरिक आता आणखी भयभीत झालेले आहेत आणि यामुळे जे पांगराशिंदे गाव असो, त्याचबरोबर कळमूर तालुक्यात अनेक गाव असो, या गावामध्ये घरांची पड झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद।